परंतु अचानक रात्री 11:30 वाजता दोन व्यक्तींवरती दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केलेला आहे। त्यामुळे दोघांपैकी एक जण जखमी झालाय, ज्याचं नाव आहे अमित मोरिया आणि त्यांच्यावर असणारे शिवसेनेचे विभाग प्रमुख संदीप गवस। ऐरोलीत शिवसेना विभाग प्रमुखावर गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे। छत्रपती शिवाजी रहिवाशी चाळ परिसरात रात्री 11:30च्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवरून येत गोळीबार केला। या हल्ल्यात विभाग प्रमुख संदीप गवस हे बचावले आहेत, मात्र त्यांचे साथीदार अमित मोरिया यांच्या मानेला गोळी लागली असून त्यांना वाशीतील फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। हल्लेखोरांनी गवस यांच्या इनोवा गाडीवरही दोन फायर केल्याची माहिती आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे। नवी मुंबई शहरातलं ऐरोली हे नगर हे आता तरी सध्या शांत आहे। एक दशक झालं की या ठिकाणी कुठलीही दुर्दैवी घटना घडलेली नव्हता। आतापर्यंत ऐरोलीचं एक नाव होतं की या ठिकाणी वारंवार घटना म्हणजे हत्यांच्या घटना घडायच्या, मारामारीच्या घटना घडायच्या, परंतु या 10 वर्षात तसा प्रकार घडला नव्हता। परंतु अचानक रात्री 11:30 वाजता दोन व्यक्तींवरती दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केलेला आहे। त्यामुळे दोघांपैकी एक जण जखमी झालाय, ज्याचं नाव आहे अमित मोरिया आणि त्यांच्यावर असणारे शिवसेनेचे विभाग प्रमुख संदीप गवस। असे दोघे रात्री 11:30 वाजता संदीप गवस यांच्या जे बांधकाम चालू आहे त्या बांधकामाची पाहणी करायला त्या ठिकाणी गेले असता अचानक दोन व्यक्ती हेल्मेट घालून मोटरसायकलवरून आले आणि त्यांच्यावरती ते फायरिंग केलं। दोन गोळ्या हे त्यांच्या इनोवा गाडीवरती मारण्यात आलेल्या आहेत की त्यांना असं वाटलं असेल कदाचित हे दोघेही त्या गाडीत बसलेले असेल, परंतु त्यांच्या लक्षात आलं असेल की बाजूला ते दोघे होते, त्यामुळे त्यांनी लगेच त्यांच्यावरती फायर केलेलं आहे। तर मोरियाच्या एका बाजूला ती गोळी गेलेली आहे आणि भिंतीवरती एक गोळी लागलेली आहे आणि हत्ता जो मोरिया आहे हा हॉस्पिटलमध्ये उपचारासह दाखल करण्यात आलेला आहे। परंतु बाजूला जे काही सीसी कॅमेरे होते त्या कॅमेऱ्याच्या जे काय घडलेली घटना आहे ते पोलीस त्याचा तपास करतायत, ते सीसी फुटेज घेऊन गेलेले आहेत आणि या ठिकाणी पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या सहकार्याने हा तपास सुरू आहे। परंतु अद्यापपर्यंत अज्ञात व्यक्ती कोण आहेत याचा शोध लागला नाही, परंतु हा शोध घेण्याचं काम मात्र युद्ध पातळीवर सुरू आहे असंही वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सांगितलेलं आहे। नवराष्ट्रमधून दत्तात्रय सूर्यवंशी।